त्या तुळजाने आणि जगदंबाने मला ओळखलं। त्या दोघींनी मला हे नाटक करायला लावलं, म्हणून मी हे सगळं केलं। म्हणजे आपले सगळे रिपू त्या जगदंबाकडे बंदिस्त आहेत। त्यांच्या मदतीने त्यांनी माझ्यावर मोहिनी घातली। मी तुमच्या विरोधात जाईन का सांगा बघू। सम्राज्ञी, तुम्ही असा विचार करू नका। म्हणजे मी तुमच्यावर रागावले असले तरी मी असं कधीच करणार नाही सम्राज्ञी, कधीच नाही। मनोरमे मेले। बघतीयस ना या फळाचे कसे तुकडे झाले ते। पुन्हा जर का आगाऊपणा असा केलास तर याच्या तिप्पट तुझे तुकडे करू आम्ही, हे लक्षात ठेव। आपल्या तुळजाईने हा पदार्थ नक्कीच खायला पाहिजे। तुळजाई, या दीपोत्सवातला पहिले निवेद्य तुला। वा, फारच अप्रतिम चव आहे। तुझ्या आईच्या आणि काकूच्या हाताला चव आहे खरी। देवी आईला खूप आवडला लाडू, तिने खाऊन बघितला। अरे जनका, तुझ्या लेकीच्या अनेक कहाण्या ऐकल्या आहेत, त्या समध्या खऱ्या आहेत रे। तुझी लेक खरंच धन्य आहे। देवी आईचा आशीर्वाद आहे तिच्यावर। साक्षात देवी आई तिच्या हातनं खाती। आता देवी आई इथंच आहे तर आपण इथंच मंदिरात फराळ करूया का? वय चालेल की। वय वय वय। किती आनंदात आहे जगदंबा, पण जेव्हा आम्ही योजनेच्या पुढच्या पायरीवर जाऊ तेव्हा तिचा हा आनंद असाच राहील ना। हा, कसलं साजरं दिसतंय। अवघा आसमंत आणि परिसर या दिव्यांनी उजळून निघालाय। अंधाराचं सावटच दूर केलंय या दिव्यांनी। अंधाराचं सावट दूर कसं होईल? मी आहे ना मत्सर। तुम्ही कितीही दिवे लावा, रोषणाई करा, तुमच्या आयुष्यातील रात्र अशीच आणखी काळीकुट्ट होत जाणार।
कारण अचानक एवढा सोसाट्याचा वारा कुठनं आला? बघा की आणि समजे दिवे बी एका झटक्यात विजून गेले. हे काय घडतंय? आई, बाबा, काका, काकू, सदू, तुम्ही सगळे माया असंच वागली होती. तिने आईला असंच पाषाण बनवून टाकलं होतं. पण मग आता हे कोण करतंय? मायाची माया, विनाशाची छाया. मायाला तर मी अंकित केलं होतं. माया समोर ये. माया समोर ये. माया समोर ये. मोहाचा मोह, मोहिनीचा पाश, भुलवून करते कायमचा नाश. मोह बाहेर ये. या मोहमाळेत मोह नाहीये. हे दागिने कुठले आहेत? माझे खरे दागिने गेले तरी कुठे? जगदंबा, अगं हे दागिने, हे पैंजण, हे असं समद घालून उठणं कसं लावणार बाळा? उगाच त्याला डागबीग लागला तर काढून ठेव. नको नाही, लाव की असंच. एवढा कसला गाळस तुला? काढून ठेव म्हणलं ना, काढ. चला आता आंघोळ करून घेऊ. जगदंबा, तू देवीचा अंश आहेस म्हणून स्वतःला खूप हुशार समजतेस, पण मी पण साक्षात रिपू आहे. मत्सर, तू माझं चाफ्याचं फूल बदललं होतंस, तर मी तुझे दागिने नाही बदलू शकत. मायाची माया, विनाशाची छाया. क्रोधाचा सार
मोहाचा मोह मोहिनीचा पालवून करते कायमचा नाश. मदराजाचा फटका आता नाही सुटका. काळजाचा घेते ठाव कामिनीचं नाव. महादेव आलात? हो, यावंच लागला. भूलोकावर सगळीकडे हाहाकार पसरला आहे. जे रिपू जगदंबाने अंकित करून ठेवले होते ते रिपू मुक्त झाले आहेत. गावातल्या प्रत्येकाला मायाने पाषाण बनवून ठेवले आहे. आकाशातून क्रोधाचा पाऊस पडतो आहे. सर्व रिपू विश्वात खुले झाले आहेत. हो, आम्हाला देखील ते सावट जाणवते. देवी, आपली योजना म्हणून आम्ही या घडामोडींमध्ये हस्तक्षेप करत नव्हतो, परंतु आता असं दिसतंय की ती वेळ आलेली आहे. आम्हाला कालक्रमामध्ये उतरावं लागणार आहे. नाही महादेव, तुम्ही प्रत्यक्ष या घटना चक्रात उतरायची वेळ आलेली नाही. ही जगदंबाची परीक्षा आहे. 5ही रिपूंशी या आधीही तिने यशस्वी लढा दिलाय. 2 रिपूंशी लढताना तर तुळजा देखील तिच्या पाठीशी नव्हती. तरी जगदंबा एकटीने लढली. आणि आता तर तुळजाची तिला पुन्हा साथ लाभलीये. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. देवी, तरी आम्ही या घडामोडींवर स्वतः लक्ष ठेवून असणार आहोत. परिस्थिती अगदीच विपरीत होते आहे. दुष्ट शक्तीचे प्राबल्य वाढत आहे. असे जर आम्हाला जाणवले तर आम्हाला यात हस्तक्षेप करण्यावाचून पर्याय राहणार नाही. तशी वेळ येणार नाही असा आम्हाला विश्वास आहे महादेव. जगदंबा, कशी आहेस तू? बरं वाटतंय ना? नेमकं काय झालं होतं तुळजाई? देवी, अहो मत्सराने सगळ्या रिपूंवर नियंत्रण मिळवले आहे. ते रिपू आता तिच्या अधीन झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या शक्तीचा वापर ती करते आहे. सारे रिपू तिच्याच साठी काम करत आहेत. माझं चुकलं तुळजाई. ती उमाच आहे असं समजून मी मत्सरला सगळी माहिती पुरवली होती. आता तिने त्याच्या चुकीचा वापर केला आणि सगळं बिघडवून टाकलं. हे काय झालं? जगदंबा, बाळा तू जा इथनं. आमची अशी अवस्था कुठल्या तरी मायावी शक्तीमुळे झाली आहे. पण तू मुक्त हो. जगदंबा, स्वतःची काळजी घे. आमचं काय व्हायचं ते तुळजाई बघल.